प्रश्न पहिला, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आत्माराम पांडुरंग. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आत्माराम पांडुरंग. प्रश्न दुसरा, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? तर योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न तिसरा, राहू या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? राहू या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, NS इनामदार. प्रश्न चौथा, ब्रह्मपुत्रा नदी ही भारतात खालीलपैकी कुठल्या प्रदेशातून प्रवेश करते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अरुणाचल प्रदेश. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अरुणाचल प्रदेश. प्रश्न पाचवा, सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रत्नागिरी. प्रश्न सहावा, आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अनादर. प्रश्न सातवा, 1840 मध्ये परमहंस सभा या सुधारक संघटनेची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दादोबा पांडुरंग तरखडकर. प्रश्न आठवा, भारतातील पहिले वैद्यकीय शहर इंद्रायणी मेडिसिटी कोठे स्थापन होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पुणे येथे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पुणे. प्रश्न नववा, 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणी मांडली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पंडित मदन मोहन मालवीय. प्रश्न 10वा, कुणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राज्याचे राज्यपाल. प्रश्न 11वा, आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, केशवसूत. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, केशवसूत. प्रश्न 12वा, पतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, उन्नती. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, उन्नती. प्रश्न 13वा, दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कुठून सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, चंपारण्य येथून सुरुवात केली. प्रश्न 14वा, कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राजगड. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राजगड. प्रश्न 15वा आणि शेवटचा प्रश्न, संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे? संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पैठण. प्रश्न पहिला, राज्य सरकारच्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण करण्यासाठी कोणती संगणक प्रणाली वापरण्यात येते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ई-पॉस. प्रश्न दुसरा, प्रधानमंत्री स्वनिधी योजना कोणत्या घटकासाठी राबविण्यात येते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, शहरातील फेरीवाले. जे शहरातील फेरीवाले असते त्यांच्यासाठी राबविण्यात आले. प्रश्न तिसरा, महानिर्मितीचा राज्यातील फ्लोटिंग सोलरचा पहिला प्रकल्प कोठे उभारण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, चंद्रपूर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, चंद्रपूर. प्रश्न चौथा, पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे?
तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तारपा. पालघर जिल्ह्यातील तारपा हा प्रसिद्ध आहे. तर प्रश्न 5वा, भारतातील नील क्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मत्स्य उत्पादन. प्रश्न 6वा, प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे? प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मृत्युंजय. प्रश्न 7वा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दापोली येथे आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दापोली. प्रश्न 8वा, द केरळ स्टोरी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? द केरळ स्टोरी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सदीप्तो सेन. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सदीप्तो सेन. प्रश्न 9वा, AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे जनक कोणाला मानले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर जेफ्री हिंटन. योग्य उत्तर आहे डॉक्टर जेफ्री हिंटन. प्रश्न 10वा, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कोठे स्थित आहे? टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कोठे स्थित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई. प्रश्न 11वा, निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते? निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए निवडणूक आयोग. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए निवडणूक आयोग. प्रश्न 12वा, भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1955 साली मंजूर झाला. प्रश्न 13वा, नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लोकशाही. प्रश्न 14वा, निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते? तर हे प्रश्न डबल झालेला आहे, त्याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. प्रश्न 15वा व शेवटचे प्रश्न, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दिल्ली येथे आहे. ऑप्शन क्रमांक सी दिल्ली येथे आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जयपूर. प्रश्न दुसरा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी राजेंद्र प्रसाद. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राजेंद्र प्रसाद. प्रश्न तिसरा, पंचायत राज हे स्वप्न कोणाचे होते? पंचायत राज हे स्वप्न कोणाचे होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महात्मा गांधी. पंचायत राज हे स्वप्न महात्मा गांधी यांचे होते. प्रश्न चौथा, महात्मा गांधीजींना महात्मा म्हणून कोणी संबोधले? महात्मा गांधीजींना महात्मा म्हणून कोणी संबोधले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रवींद्रनाथ टागोर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रवींद्रनाथ टागोर. प्रश्न पाचवा, वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले होते? वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कृष्ण पहिला यांनी बांधले. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न सहावा, मतदान दिवस केव्हा साजरा केला जातो? मतदान दिवस केव्हा साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 25 जानेवारी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 25 जानेवारी. प्रश्न सातवा, पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राज्यसूची. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राज्यसूची. प्रश्न आठवा, WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे? WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आरोग्याशी संबंधित आहे. WHO ही संघटना आरोग्याशी संबंधित संघटना आहे. प्रश्न 9. भारतातील पहिली महिला मुख्याध्यापिका कोण होती? भारतातील पहिली महिला मुख्याध्यापिका कोण होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सावित्रीबाई फुले. भारतातील पहिली महिला मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले हे होते. प्रश्न 10. असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लोकमान्य टिळक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लोकमान्य टिळक. प्रश्न 11. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अमृतसर. जालियनवाला बाग हत्याकांड हा अमृतसर येथे घडले. प्रश्न 12. अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लाला लजपत राय. अनहॅपी इंडिया हे पुस्तक लाला लजपत राय यांचे आहे. प्रश्न 13. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महात्मा गांधी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महात्मा गांधी. प्रश्न 14. खालीलपैकी भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? खालीलपैकी भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 15 आणि शेवटचा प्रश्न. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो? कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अजीवनसत्वाच्या अभावामुळे.